इतकी छान मस्त आपलं दही तडका बनवण्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा। नेपाळमध्ये ही डिश फेमस आहे, तर हिला चुकवाणी म्हटलं जातं आहे। आपल्या इथं दही तडका, तर दही तडका एकदम मस्त छान चवदार बनतोय, एकदा नक्कीच करून बघा। तर ह्याच्यामध्ये काय काय लागतं ते आपण बघूया। एकदम खायला चव चपातीसोबत भातासोबत खाऊ शकताय। तर इथं मी 2 बटाटे उकडवून घ्यायचं, त्याला बारीक बारीक पीसमध्ये कट करून घ्यायचं। तर इथं कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि एक मेथी सुकलेली आणि एक आपली लाल मिरची। तर इथं 1 पॉकेट दही घेतलेलं आहे, म्हणजे 1 माप। 1 माप या दह्यामध्ये आरामात तुम्ही 4 जण जेवू शकताय। तर इथं फोडणीसाठी मी पॅन ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचाभर तेल घातलेलं आहे। तेल गरम होईस्तोपर्यंत दह्यामध्ये कांदा मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला। कांदा, कोथिंबीर इथं आपण दह्यामध्ये मिक्स करून घ्यायचा। ते साईडला ठेवायचं आणि इथं फोडणीमध्ये 1 चमचाभर मोहरी घालायचं। मोहरीला व्यवस्थित तडतडू द्यायचं। नंतर 1 चमचाभर जिरे घालायचं। त्याच्यानंतर तुम्ही 1 कढीपत्त्याचं पूर्ण 1 देठ घेऊन घालू शकताय, त्याला तोडून घाला। फोडणीला हिरवी मिरची टाकायची, 1 सुकलेली मिरची तोडून टाकायची, कसुरी मेथी घेऊन आपली थोडंसं हातावर चोळून फोडणीमध्ये टाकायचं। 1 चमचाभर हळद टाकायची, चवीपुरतं लाल तिखट टाकायचं आपलं। खूप छान चवदार बनत्या, एकदा नक्की ही भाजी करून बघा। तर आपला उकडलेला बटाटा कट केलेला आहे, तो पूर्ण ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा। इतकी चवदार, एकदा काही ही डिश बनवला तर तुम्ही परत परत बनवणार। चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आणि हे पूर्ण मिश्रण पूर्ण मिक्स करून घ्यायचं। बटाटा, आपला लाल तिखट जे मसाला आहे व्यवस्थित दह्यामध्ये कांदा पूर्ण मिक्स करून घ्यायचा। दह्यामध्ये तुम्ही कोथिंबीर सुद्धा टाकू शकताय। पूर्ण मिक्स करून झाल्यानंतर आपण जिथं आपलं बटाटा शिजलेला आहे, हे मिश्रण आहे त्याच्यामध्ये मिक्स करायचं। ही भाजी करण्याकरिता आपल्याला जास्त वेळ लागणार नाही, अगदी 5 मिनिटात ही भाजी पूर्ण बनून तयार होईल। खायला इतकी चवदार होत्या, मस्तच अगदी चपातीसोबत भातासोबत तुम्ही खाऊ शकताय। एकदा नक्की ट्राय करा ही डिश, कारण एकदा ट्राय केल्यानंतर तुम्ही परत परत ही डिश ट्राय करणारच, एवढी छान चवदार होत्या। भातापर तर एकदम भारी लागतं, चपातीसोबत तुम्ही सुद्धा खाऊ शकताय। एकदम मस्त अशी आपली पटकन बनून तयार होत्या, एकदम चवदार डिश। वरून थोडीशी कोथिंबीर, जिरे पावडर असेल तर टाकू शकताय, नाही तर काही लागत नाही आहे। एवढंच आपण ह्याच्यामध्ये मसाला टाकलो, जे कांदा, मिरची हिरवी, लाल, तर एकदम चवदार होत्या। रेसिपी बघू शकता, इथं तयारच झालेली आहे आपली रेसिपी पूर्ण। तर मी भातासोबत तुम्हाला दाखवते। एकदा नक्की ट्राय करून बघा। आवडलं की लाईक शेअर इतरांनाही करा। ही डिश नक्कीच त्यांनी पण करून खाऊन बघू देत, एकदम छान चवदार होत्या। चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, अशीच काही नवीन व्हिडिओ मी आणत राहीन। एकदम मस्त आपली ही डिश बनते, नक्की ट्राय करा। एकदम सोपी आहे, अगदी पटकन बनते, जास्त काही ह्याला मसाला वगैरे काही लागत नाही। दह्यापासून कोण जरी दही खात नसेल तर उन्हाळ्यामध्ये ही डिश त्यांना नक्कीच खायला घाला, तर त्यांनी आवडीनं दही खातील रोज। तर चला, धन्यवाद।